चलो तर आज डे 7वा आहे आणि काय म्हणतो पीडीएफ बनवल्यानंतर मला जाणवलं की जराशी लेवल आपली वाढली आहे. तसं पण 7वा दिवस आहे म्हणजे लेवल वाढवणं गरजेचं होतं. की मी हे बघा मी काही तुमचं काय म्हणतो की मनोबल खच्ची करण्यासाठी लेवल वाढवली नाहीये किंवा लेंदी केलं नाहीये. का केलंय? कारण असं नको व्हायला की नुसतं आपण सोप्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस केली आणि त्यामुळे आपला खोटा कॉन्फिडन्स बिल्ड झाला नाही का की मला हा टॉपिक येतो आणि अवघड प्रश्न आला की येणार नाही. कुठलाही कसं आहे की आपलं आणि एक्झाममध्ये जर पेपर अवघड आला तर गरजेचं नाही 20 पैकी 20 सोडवणं, 20 पैकी 15 सोडवणं पण आहे. तर माझ्या पीडीएफला टाइम लागला असला तरी चालेल आणि वेगवेगळे कन्सेप्ट घेतलेत, क्वेश्चन्स घेतलेत की कसं बघायचं घेतलंय आणि एक सांगतो तुम्हाला की मी हे क्वेश्चन जे फ्रेम करतो ना, तर हे काय जो काही तुमच्यासाठी करत नाही ना, राईट? म्हणजे तुम्हाला जास्त आले पाहिजे, कॉन्फिडन्स बूस्ट करायला नाही करत. हे मी माझ्या तऱ्हेने करतो. ज्याने हळूहळू तुमची तयारी होईल. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला फॉर्म्युले कधी लर्न झाले, तुमचा हा टॉपिक कधी क्लिअर झाला. त्यामुळं की जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. आपण 1,500 प्रश्न करणार आहे. असा म्हणजे किती 7 टू जा बरोबर आपण किती 20 प्रश्न घेतोय ना, म्हणजे आज किती आपलं 140 बऱ्यापैकी आता प्रश्न कव्हर होतील. हळू-हळू तुम्हाला कळणार पण नाही की कधी तुमचं मॅथ्स पक्कं झालंय त्यामुळं की फक्त जस्ट ट्रस्ट द प्रोसेस त्या तऱ्हेने मी क्वेश्चन बनवतोय. चलो तर मग आज बघू. आता बघा आता की ह्या टाईपचे प्रश्न भरपूर येतात आणि ह्याला मिसलेनियस म्हणून म्हणतात काय. म्हणजे मी टॉपिकचं नाव पण सांगतोय कारण कळायला पाहिजे आपल्याला की नक्की काय की वर्ड प्रॉब्लेम किंवा अरिथमेटिक म्हणलं जाते ते. चला बघू. काय लिहिलंय ते वाचायचं. हे बघा, की जर ए आणि बी पूर्ण संख्या असतील, पूर्ण आहे म्हणजे काय आहे, की हे ना म्हणजे असं 1:2 नाहीये पण 1, 2, 3 असं पूर्ण संख्या आहेत. तर हे बघा ए रेज टू बी इज इक्वल टू 121 असं दिलंय. बरं आणि तर आपल्याला काय काढायचं आहे ए मायनस हे. हे बघा आता असं बघितलं तर काय काही आपण घाबरून जातो पण तसं काही हे नाहीये. ए रेज टू बी दिले 121 जर आपण मी तुम्हाला म्हणलं काय करायला लागणार तुम्हाला की 1 टू 10 टेबल्स त्यानंतर प्राईम नंबरचे टेबल्स नंतर काय 1 टू 30 चे स्क्वेअर करायचे आणि 1 टू ऍटलिस्ट 12 चे क्यूब करायचे एवढं तर करायला पाहिजे गरजेचं आहे. जर आपण केलं असलं तर आपल्याला माहिती आहे 121 काय 11 स्क्वेअर असतो. म्हणजे हे बघा की ए रेस टू बी आपण काय लिहू शकतोय 11 रेस टू 2 बरोबर 11 चा स्क्वेअर. ह्याचा अर्थ आपल्याला काय कळतोय ए म्हणजे 11 आहे आणि बी म्हणजे 2 आहे. इतकं सोपं आहे हे आता कळालं आपल्याला. आता आपण काय करायचंय आता हे जे इक्वेशन आहे ना या इक्वेशन मध्ये टाकायचं. हे बघा ए मायनस 1 आहे म्हणजे किती 11 मायनस 1 आणि वरती काय 2 प्लस 1 11 मायनस 1 किती 10 आणि वरती रेस टू 3 ठीक आहे मग 10 रेस टू 3 असं आलं. आता हे बघा 10 रेस टू 3 जर माहित असेल तुम्हाला पण माहित नसलं तर कसं असतं 10 रेस टू 3 चा अर्थ काय 1 आणि त्यानंतर 3 झिरो. आता 10 रेस टू 4 म्हणजे काय 1 आणि त्यानंतर 4 झिरो. आता हे ना असं गोंधळून जातो त्यामुळे आपण असं लिहितो 10 रेस टू 4 10 रेस टू 3 असं आहे. चला आता आपण पुढचं करू. म्हणलं तुम्हाला की की जर आपल्याला हे माहित असलं ते बघा आता 256 कशाचं आहे मला माहिती आहे कशाचा वर्ग आहे 16चा आहे प्लस 279 279 आय गेस 27 चा आहे राईट 27 डिवायडेड बाय 3 3 जा 9 इज इक्वल टू रूट ऑफ एक्स घेऊ प्लस आता हे काय म्हणतो क्यूब रूट आता क्यूब रूट कसा काढायचा आपण बघितले तरी मी फास्ट मध्ये परत एकदा सांगतो. सी क्यूब रूट आहे म्हणजे 3 आहे म्हणजे काय तर राईट बाजूने 3 आकडे मोजायचे आणि तिथं भिंत बांधायची 1 2 3 म्हणजे आपण हे बघा इथं अशी भिंत बांधली. भिंत बांधल्यावर काय करतो, की हा जो शेवटचा जो युनिट डिजिट आहे, तर मग तो कशाचा क्यूब मध्ये येतो? तर मग हे बघा 7 7 चा क्यूब किती असतो? 343 असतं. म्हणजे आणि 3 आले ह्याचा अर्थ काय? की जो आपला क्यूब असणार तो 7 नी एंड होणार आणि हा जो भिंतीच्या डाव्या बाजूचा असतो, त्या ह्याला काय बघायचं तो कशाच्या क्यूबचा एवढा आहे किंवा जवळ आहे. सी 1 चा क्यूब काय असतो? 1 असतं आणि 2 चा क्यूब असतो 8 आता 4 म्हणजे आपण इथं काय एकच येणार म्हणजे 17 ठीक आहे. म्हणजे हे प्लस 17 आहे असं येते. झालं हे सॉल्व्ह होते आता 9 1 जा 9 3 जा 27 बरोबर आणि 16 प्लस 3 किती 19 इज इक्वल टू रूट एक्स प्लस 17 म्हणजे किती रूट एक्स किती येणार 19 मायनस 17 म्हणजे किती येणार 2 येणार हे बघा रूट एक्स इज इक्वल टू 2 मग आपण काय करतो स्क्वेअरिंग करतो ऑन बोथ साइड्स याचा क्यूब रूट काढायला हे एक्स राहतं आणि 2 चा स्क्वेअर 4 अशा तऱ्हेने तेव्हा 4 येते ठीक आहे सोपं होतं इतकं काय अवघड नव्हतं. आता हे काय दिले ठीक आहे. हे बघा खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. हे बघा दिलेल्या पाय चार्ट 5 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे. ठीक आहे. हे बघा आपल्या टोटल संख्या दिली आहे 20,000. आता तुम्हाला मजा सांगतो. समजा आता हे बघा इथं 20,000 आहे. तर आपण काही पर्सेंटेज पण वापरायचं, काही डायरेक्ट संख्या पण वापरायची. आता एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला पर्सेंटेजचा. हे बघा हे 20,000 आहे. ते थांबा इथं लेफ्टला बघा 100 आहे. आता मला जर 100चं 10% काढायचं आहे. किती येते? 10 येते. एवढं माहित आहे. म्हणजे आपण काय करतो 10% काढायला काय करतो उजव्या बाजूने एक टिंब देतो
बरोबर 100चं 10 निघलं. आता इथं किती 20,000 आहे. 20,000चं 10% काढायचं असलं तर आपण काय करणार? उजव्या बाजूने एक टिंब देणार. म्हणजे किती येणार? 2,000 म्हणजे ह्याचं किती 10% 2,000 आहे. आता 20% काय असणार? डबल असणार बरोबर. म्हणजे किती असणार? 4,000 30% म्हणजे काय? तर 3 वेळा 10% हे बघा. 10%, 10% आणि 10% बरोबर. म्हणजे ह्याचं किती येणार? 6,000 येणार. हा असा कन्सेप्ट आहे पर्सेंटेजचा. तर पर्सेंटेज तुमचं क्लिअर असलं तर होऊन जातंय हां. आणि हे एक तुम्हाला पर्सेंटेजचं पहिले तर झालं पाहिजे आणि दुसरं काय माहीत पाहिजे. सी की 20% 20% म्हणजे काय असतंय 1/5 असते हां. 50% आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 50% म्हणजे हाल्फ असते निम्म. तसं 25% म्हणजे काय असते? तर 1/4 असते. आता 40% करायचंय. म्हणजे काय? तर 2/5 हे असे काय-काय फ्रॅक्शन्स आहेत ते आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. चला आता मग प्रश्न वाचू. हे बघा. IBM आणि Microsoftमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यामध्ये काय फरक आहे? ठीक आहे. आता एक आपण काय करू शकतो, की IBMमध्ये एकूण एकूण किती आहेत असे काढायचे, जर तुम्ही ह्या मेथडने केलं असलं तर. आणि त्यानंतर दुसरी काय Microsoftमध्ये एकूण किती जण काम करतात तेवढं काढायचं आणि ते डिफरन्स काढायचं. हां, ही एक मेथड आहे. पण अजून एक मेथड काय? तर हे बघा इथे जे आपण पर्सेंटेज दिले, तर आधी पर्सेंटचा डिफरन्स काढूया. त्यानंतर काढूया आता IBM म्हणजे काय? हे निळं आहे. म्हणजे किती आहे? 12 म्हणजे हे किती आहे? हे 12% आलं. आणि मायक्रोसॉफ्ट म्हणजे किती ग्रीन किती 15 हं. आणि ह्यामध्ये कर्मचारी किती काम करतात ह्यांचा संख्येमधला फरक. बरोबर? म्हणजे किती 15-12 आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. 15-12 आणि 15-12 किती येते? 3 येते. म्हणजे काय 3% आपल्याला काढायचं आहे. आता बघा इथं. इथं कुठं काढूया आपण? चला इथं काढूया. आता 3% काढायचं असलं तर आपण कसं करू? 3% ऑफ असं-असं पण बरोबर तुम्ही करता बरोबर? मग इथं काय लिहिणार? की 3/100 इंटू 0,000 मग हे 2 झिरो असं नाही पण हां, म्हणजे एक जास्त लेंदी मेथड झाली. आपल्याला कसं काय निघलं पाहिजे, तर बघितल्या असं बोट ठेवल्यावर निघलं पाहिजे. हे बघा, आता इथं बघा. मी काय म्हटलं, जर आपल्याला 10% काढायचं आहे, तर उजव्या बाजूने एक बिंदू देतो बरोबर? एक टिंब देतो. आता जर 1% काढायचा आहे इथं वरती, तर काय करणार? उजव्या बाजूने 2 देणार. 10% किती? 2,000. 1% किती? 200 आणि 3% किती असणार? तर 200, 200 आणि 200 600 ही मेथड आहे. ही करेक्ट मेथड आहे पर्सेंटेज करायची. स्टार्टला तुम्हाला अवघड वाटेल, पण नंतर कळतं की सगळं फास्टमध्ये होऊन जातं. चला, आता आपल्याला काय काढायचं बघा. हे बघा, हा प्रश्न ना असा ट्रिक आहे की ज्याला माहित आहे ना कसं करायचं, त्याला फास्टमध्ये सुटतो आणि नाहीतर बाकीचे ना तुम्ही ना भरपूर जास्त सोडवत बसता. म्हणलं तुम्हाला, मुद्दामून असे प्रश्न घेतो की तुम्हाला वाटेल अवघड आहे. नंतर मेथड कळल्यावर कळतं की अरे, हे तर लय सोपं होतं. ठीक आहे. चला, आता पुढचं बघू. हे बघा, Google आणि Appleमध्ये एकत्रितपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरासरी आणि Microsoft आणि Accentureमध्ये एकत्र काम करणाऱ्यांची सरासरी संख्या किती? चला, आता आपल्याला काय करायचं Google आणि Apple. पहिले आपण पर्सेंटेज बघू. Google म्हणजे किती? निळं म्हणजे किती? 25 आणि Apple म्हणजे हे 25 आणि 30 55 म्हणजे आपल्याला नक्की काय करायचं माहिती का? Google प्लस Apple ची सरासरी काढायची डिवाइड बाय 2 इज टू Microsoft प्लस Accenture सरासरी इज टू 2 बरोबर आणि रेशो आहे. रेशो असल्यावर आपल्याला बरोबर हे आपल्याला काढायचं आहे. आता सरासरी काढायचं असतं काय म्हणतो हे रेशो असलं तर काय असतं, की दोन्हीकडचं कट होऊ शकतं बरोबर. म्हणजे इथं 2 पण जाणार, 2 पण जाणार. म्हणजे रिअॅलिटीमध्ये आपल्याला ह्यांचं ना सरासरी काढायची गरजच नाहीये. आता Google आणि आपण बघितलं 30 प्लस 25 किती आलं? 55% येणार इथं 55% लिहू. आता Microsoft आणि Accentureचं बघू. Microsoft काय आहे? Accenture काय आहे? 18 आणि Microsoft काय आहे? 15 म्हणजे किती आलं? 33 आलं. ठीक आहे. तर हे किती येणार? 33% आणि रेशोचं मजा काय असते? तर दोन्ही बाजूचं कट आणि कट होतं. तर 55 आणि 33 आहे. म्हणजे काय? तर 11 ने मल्टिप्लाय केलं तर 5:3 ठीक आहे. असं आहे. इतकं असं म्हणजे ही मेथड होती. तुम्हाला ही मेथड माहीत नसली ना तरी लय टेन्शन नाही घ्यायचं. का? कारण आता तुम्ही शिकताय. एक लक्षात ठेवा हा 7वा दिवस आहे. हा काय 70वा दिवस नाहीये. हळू-हळू तुमचं कन्सेप्ट बिल्ड होतील. कळणार पण नाही त्यात तुम्हाला, की काय म्हणतो आपण कसं एकदम हे सगळं करावं लागलं इट इज व्हेरी ईझी. यू जस्ट हॅव टू फोकस. चला आता पुढचं बघू. चला 5वं हे बघा. IBM आणि Accentureमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरासरी संख्या किती? आता आपण एक काय करू शकतो IBM हे बघा IBM म्हणजे काय आहे 12 आणि काय Accenture म्हणजे 18 आधी काय करायचं 18% काढू शकतोय, 12% काढायचं आणि नंतर डिव्हाईड करायचं. त्याच्याऐवजी ना आधी टक्केच काढू आणि त्यांना डिव्हाईड करू. आपल्याला काय करायचंय 12% प्लस 18% ची सरासरी म्हणजे डिव्हाईड बाय 2 म्हणजे किती? 30 डिव्हाईड बाय 2 म्हणजे आपल्याला 15% फक्त काढायचं चला आता 15% काढायचं. आता चला इथं खाली काढूया आपण जे तुम्हाला सोपं जाईल. आपल्याला काय बघा आपलं 100% किती आहे? 20,000 आहे.
ठीक आहे. आता आपल्याला 15% काढायचं आहे. पहिल्यांदा 10% काढू. 10% कसं निघणार? 2000 निघणार. कारण काय म्हणलं उजवीकडनं 2 हे एक टिंब द्यायचा. आता आपल्या 15% काढायचे 10% निघले आता 5%. आता 10चं 5% म्हणजे काय करतो आपण निम्म करतो बरोबर? म्हणजे 2000चं निम्म किती येणार? 1000 झालं. 2 + 1000 3000 धिस इज द राइट मेथड. हां. आता हे गणित ना मुद्दामून घेतले. का घेतले सांगतो. कारण जेव्हा आपला कंबाईनचा पेपर येणार किंवा कंबाईन मेन्सचा पेपर येणार ना, तर ह्या अशाच टाईपचं गणित असणार आणि ज्याला माहित नाही हे कसं करायचं तो खूप गडबडून जाणार, तो घाबरणार किंवा त्याचं होणार की अरे आता कसं करायचं काय? एक लक्षात ठेवा कधी पण जर असं पाय चार्टमध्ये टक्के दिले असले ना, तर कधीच डायरेक्ट व्हॅल्यू कधी काढायची नाही. आधी कायम टक्क्यांमध्ये काढायला बघायचं आणि सोपं जातं. हे बघा आता आधी पण प्रश्न समजून घेऊ. सी-टी-एसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या Googleमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्यापेक्षा 20 पट जास्त आहे. याचा अर्थ काय सांगतो? जर Googleमध्ये 100 जण काम करायला लागलेत, तर सी-टी-एसमध्ये काय करणार? तर 20 जण काम करणार का? नाही 20% जास्त. म्हणजे 100चं 20% किती? तर 100चं 20% 20 येतं हां आणि 20% जास्त म्हणजे प्लस. म्हणजे सी-टी-एसमध्ये 120% काम करतात. मग आपण एक काय करू शकतो, की 120% काढू शकतोय Googleचं किंवा नाहीतर मग काय करायचं, एकूण 20% काढायचं आणि ॲड करायचं. ठीक आहे? हे झालं. आता पुढचं. टी-सी-एसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या Microsoftमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा 40% जास्त आहे. मग आपण काय करू शकतो 140% ऑफ Microsoft असं पण काढू शकतो. चला आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, तर ह्या 2 कर्मचाऱ्यांचा फरक काढायचा आहे. आधी आपण सी बघू. सी म्हणजे काय Googleमध्ये जे काम करतात त्याच्यापेक्षा 20% जास्त. चला आता आपण बघूया Googleमध्ये किती जण काम करतात. Googleमध्ये काम करतात 25 जण. 25% हां. आणि आता फास्ट मेथड म्हणजे मी कसं करतो सांगतो काय. कळून जाईल तुम्हाला. हे बघा, आता आपल्याला 25% आणि आपल्याला काय म्हणतो Googleमध्ये जेवढे काम करतात त्याचं 20% जास्त. आता 25चं 10% किती? 2.5 बरोबर? आणि 20% परत 2 वेळा म्हणजे किती? 5 आलं. म्हणजे एकूण किती आलं? 25 प्लस 5% आलं. म्हणजे 30%. एवढं आपल्याला कळालं. म्हणजे जे पहिलं आहे ना, हे बघा, हे जास्त हे होते. तर सी-टी-एसमध्ये एकूण किती काम करतात? तर ग्राफचं 30% जण काम करतात. झालं, एवढं आलं. आता आपल्याला काय करायचं? टी-सी-एसमध्ये किती करतात काढायचं हां. आणि टी-सी-एसमध्ये काय दिलंय? Microsoftपेक्षा 40% जास्त. आता Microsoft बघू. Microsoft म्हणजे हिरवं. हिरवं म्हणजे एक मिनिट इथं आता हे खोडतो. ठीक आहे. Microsoftमध्ये म्हणजे किती 15% आहे आणि 15% आपल्याला किती आता आपल्याला काय 40% जास्त आणि 40% म्हणजे मला माहित आहे 40% म्हणजे किती असते 2/5 असते. म्हणलं तुम्हाला की हे बघा तुम्ही असं करू शकता 40/100 0 0 गेलो 2 जा आणि 5 जा 2/5% ज्यादा 5 1 जा आणि 5 3 जा 15 3 2 जा 6 म्हणजे काय तर 6% जास्त असणार. म्हणजे 15% प्लस 6% म्हणजे किती आलं 21% आलं. म्हणजे टी-सी-एसमध्ये एकूण किती काम करतात? तर 21% जण काम करतात. आपल्याला काय काढायचं आहे? सी-टी-एस आणि टी-सी-एस मधली जी संख्या आहे तर त्यांच्यातला फरक. ते 30 - 21 म्हणजे किती? 9%. 9% आलं. झालं? आता आपल्याला 9% काढायचं आहे ओव्हरऑल ह्याचं. तर बघा, इथं किती 20,000 आहे. 20,000चं 1% किती येणार? उजवीकडनं 2 शून्य देणं म्हणजे किती 200 आलं. आणि आपल्याला 1% किती आलं 200 9% किती येणार? तर इंटू 9 0018 म्हणजे 1800. अशा तऱ्हेने 1800 उत्तर येते. सी मला ना हा प्रश्न घ्यायचं काही हौस नाही आलेली काय तुमचा कॉन्फिडन्स लो करायला किंवा हे करायला. पण हा बघा आपल्याला जर कायमच जर आपण लो लेव्हलमध्ये राहिलो आणि एक्झाममध्ये हार्ड लेव्हल आली तर आपल्याला वाटणार अरे एवढी मेहनत करून काही उपयोगच झाला नाही, नाही का? दररोज आपण 20 प्रश्न करतोय पण जर फायदाच झाला नाही तर उपयोग काय? तेच मला मान्य आहे की म्हणजे प्री लेव्हलचं कदाचित हे नसेल पण तुमचा एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की हळू तुमचं होऊन जाईल हां. त्यामुळे हे बघा की आणि एक लक्षात ठेवा की ह्या प्रत्येक जो पी-डी-एफ आहे जरी तुम्हाला प्रश्न अवघड वाटला याचा आपला व्हिडिओ येतोय. त्यामुळे असं काही काळजी करायची नाही, नाही का? की प्रश्न कसा केलाय कळत नाही असं तर होणार नाही. हे बघा आता आपण ही वर्णमालिका दिली आहे. आता आपण ह्याचं बघूया. हे बघा 4 ऑफ द फॉलोइंग आर अलाइक म्हणजे आणि काय अ, आणि वन ऑफ व्हिच डज नॉट बिलॉन्ग टू द ग्रुप. आता बघा एल-बी-टी आधी आपण इथं लिहून घेऊ सगळे. एल-बी-टी कारण मला दिसत नाही. पी-आय-डी-एस-पी-ए, पी-आय-डी-एस-पी-ए आणि आय-जे-एफ ठीक आहे. चला हे बघा आता एल-बी
आणि टी. ठीक आहे, असं बघायचं. आता पी नंतर आय डी. बरं ठीक आहे. एस पी ए का आता वरती करू आपण. एस पी ए आणि आय जे एफ. आय जे आणि एफ. हे बघा इथं आता लगेच काय करायचंय, ह्यातलं ना आपलं विसंगत काढायचंय. हा एल आहे नंतर काय म्हणतो 2 वेळा स्पेस आणि बी आहे बरोबर. तसंच ना आता एस पी ए आहे ना, हे पण तसं आहे बघा. एस आहे आणि नंतर पी कधी आहे 2 वेळा स्पेस आणि नंतर पी नंतर ए आहे. पण इथं हे पी आय डी आहे ना, इथं ना मध्ये गॅपच नाही. हा त्यामुळे आपलं उत्तर येणार 2 पी आय डी, कारण हे विसंगत आहे. असं आहे. चला आता काय बघा, इफ सी टी इज रिलेटेड टू आर क्यू, ए आय इज रिलेटेड टू डी एफ. सी टी इज रिलेटेड टू आर क्यू, ए आय इज रिलेटेड टू डी एफ. आणि काय काढायचं आपल्याला, एस पी इज रिलेटेड टू. आता एस पीच आपल्याला काढायचं, बघूया आता काय आहे. चला इथं बघा सी, एक मिनिट खोडतो बघा. सी टी आहे ना, सी आणि टी हे काय होतंय, इज रिलेटेड टू आर क्यू. बरं ठीक आहे, म्हणजे जवळच्या जवळ आहेत. ए आय, ए आय आहे डी एफ. ठीक आहे, पॅटर्न कळाला आपल्याला. एस पी काढायचे आपल्याला. आता एस पी आहे म्हणजे इथं पुढे जात आहे, नंतर काय येतं, एक मागे येतं आणि परत पुढे जातं. इथे येणार आहे ए आय. ए आय याच्या ना सी टी आर 1 2 3. नाही आपलं एस पी काढायचं आहे. एस पी ए 1 2 3. येस ए आय येते. 4 नंबर आहे आहे. ठीक. हे बघा की जर वरील मांडणीतून सर्व स्वर काढून टाकले, बरं ठीक आहे काढले, तर काय, तर खालीलपैकी कोणते अक्षर व्यवस्थेच्या डाव्या टोकापासून 13वे आहे. तर 13वा काढायचं आपल्याला, जर सर्व स्वर काढले आणि डावीकडनं. चला आता मोजूया आपण. आणि काय म्हणतो की जेवढे काही स्वर आहेत ना, त्याबरोबर ठीक आहे. चला आता स्वर आपण काढून टाकू. इथं जातंय, इथं जातंय, एवढंच आहे माझ्या मते. ए आय ओ यू. ठीक आहे, आता 13वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जे जे आहे येस आहे. 4 ऑप्शन. ठीक आहे, अशा तऱ्हेने होते. आता यात माझ्या मते आपल्या एका मित्राला यात प्रॉब्लेम होता. हे ना फॉर्म्युला तुम्हाला माहित नाही. बघू ह्याच्यावर एक मोठा व्हिडिओ करीनच. पण आता तर ऍटलीस्ट सांगतो. हे बघा, मी याला असं म्हणतो की आपलं एमडीएच मसाले फॉर्म्युला. फॉर्म्युला सांगतो. एमडीएच. हे बघा आपल्याला माहित आहे, असली मसाले सच सच एमडीएच एमडीएच. असं त्याने लक्षात ठेवायचं. आता एम, एम म्हणजे इथं काय, तर आपण इथं लगेच कळते. तर एम म्हणजे मॅन. हा, डी म्हणजे काय, डेज. एच म्हणजे काय, आर्स. एच ओ यू आर एस. हा, किती तास केले. आणि फक्त हे बघा एम डी एच आणि डब्ल्यू आहे काय, आणि फक्त डब्ल्यू रिव्हर्स असतं. म्हणजे बघा M1 D1 H1 W2 इज इक्वल टू एम डी एच M2 D2 H2 आणि W1. आणि W म्हणजे काय, तर वर्क डन. काय, वर्क डन. आताच्या ह्या प्रॉब्लेम मध्ये वर्क डन येत नाहीये, पण आपण बघू. हे बघा इथं काय दिलं, आणि असं येतो प्रश्न खूप सोपा आहे, म्हणजे ना बघितल्या बघितल्या सॉल्व्ह होऊन जातो. हे बघा 40 मेन प्लॅन टू कम्प्लीट अ सर्टन वर्क इन 20 दिवसात. हा, आणि किती दिवस, 6 तास काम केले. आता हाऊ मच मोर मेन आर रिक्वायर्ड इफ ऑल द वर्क इज डन इफ फॉर 8 hours 10 days. हे बघा आधी लिहायचं. एम पहिल्यांदा किती, 40 माणसं आहेत, एम लिहिलं. नंतर डी डेज, किती दिवस, 20 दिवस काम केलं, 20 दिवस केलं. बर, आणि किती, एच किती तास काम केलं, 6 तास काम केलं. डब्ल्यू असं दिलंय का कितपत काम नाही झालं, म्हणजे एमडीएच होय झालं, इक्वल टू लिहिलं. आता पुढं हाऊ मेनी मेन आर मोर रिक्वायर्ड. ठीक आहे, म्हणजे एकूण किती माणसं माहित आहेत का, नाही, मग एक्स लिहिलं. आता एम डी, डी म्हणजे डेज, किती दिवस काम केलं, 10 दिवस. आणि किती तास काम केलं, एम डी एच आर्स 8 झालं. सिम्पल. म्हणजे आपण आता बघा, त्यामुळे आता काय होणार, तर हे जे 10 आहे, हे 10 आणि 8 इथं खाली जाणार. हा, जरासं वरती घेतो. ठीक आहे, इथंच लिहू, खालच्या इथं एवढं काही नाही. एक्स इज इक्वल टू काय येणार आहे बघा, 40 इंटू 20 इंटू 6 डिवायडेड बाय 8 इंटू 10. ठीक आहे, एवढं. हे गेलं 8 1 जा 8 5 जा 40, 5 2 जा 10 म्हणजे 60. ठीक आहे, झालं 60 आलं. एक्स 60 आलं. हा, आता आता काय म्हणतो की आता तुमच्यातले खूप जण असणार की तर हे ज्याला सॉल्व्ह झालं असणार, तर एक्स 60 आलं की आपण काय करणार, 60 करणार आणि पुढे जाणार बरोबर. पण नाही, आपलं चुकणार. का चुकणार, हे बघा आपलं एकूण आपल्याला काय कळालं, आपल्याला एकूण किती माणसं लागणार आहेत, तर 60 माणसं लागणार आहेत.
हा एवढं कळालं. पण इथं विचारलंय काय आहे, तर आणखी किती पुरुष आवश्यक आहेत? म्हणजे आपल्याकडे आधीच 40 आहेत बरोबर आणि आपल्याला एकूण 60 लागणार आहेत. म्हणजे किती आपल्याला की अजून 20 पुरुषांची गरज आहे. त्यामुळे उत्तर 3 आहे. असं आयोग पण असंच गंडवतो राईट. मी बघितले आयोग असं गंडवतो त्यामुळे मुद्दामून आपण असं टाकलेलं आहे. हा हे बघा आता हा लेक्चर एकदम इम्पॉर्टंट आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण कन्सेप्ट आहेत ना पूर्ण मला वाटते कन्सेप्ट असे पिळले जातील म्हणजे ना स्टार्टला जरा अवघड वाटेल पण नाही जास्त वेळा बघा म्हणजे सगळ्या आपण वेगवेगळ्या हार्ड जे टॉपिक आहेत ना टाइम वर्क नंतर CSIC आहे तर त्याचं एक 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 घेतले सोपं आहे बघा बघा काय लिहिले बघा आधी राजेश यांनी पहिल्या वर्षी 10% वार्षिक साध्या व्याजदराने ठराविक रक्कम बँकेत जमा केली. ठीक आहे. आणि काय? आणि व्याजदर दरवर्षी 2% ने वाढवला. हां. तर त्याला 3 वर्षाच्या शेवटी ₹9,000 असं व्याज आलं. म्हणून मिळालं. जर जमा केलेली रक्कम किती आपल्याला काढायचं आहे. चला हे बघा आता आपण काय म्हणतो एकूण किती? पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. पहिल्या वर्षी किती? 10% असणार. दुसऱ्या वर्षी काय 2% ने वाढवलं म्हणजे किती? 12. आणि तिसऱ्या वर्षी किती? परत 2% म्हणजे किती? 14. झालं? म्हणजे आपल्याला काय पहिल्या वर्षी 10% व्याज मिळालं, दुसऱ्या वर्षी 12 म्हणजे भरलं आपण आणि तिसऱ्या वर्षी 14 भरलं. म्हणजे एकूण किती आलं? प्लस केलं तर किती येते? 36 आणि 36% आणि आपल्याला काय दिले? ते म्हणजे 36% त्यांनी व्याज भरले. काय म्हणतो व्याज मिळाले बरोबर? बँकेत ठेवले आणि आपल्याला व्याज किती दिले? ₹9,000 दिले. झालं सिंपल. हे बघा म्हणजे जर एक अमाउंट आहे ती जर 100% आहे हां आणि त्याचं व्याज मिळाले 36% आणि आपल्याला आता काय काढायची? ती रक्कम किती काढायची आहे? मग हे बघा 36% 9,000 आहे. तर 100% किती येणार? X येणार. झालं. इतकं सोपं आहे. इथं दिलं, अपॉन दिलं, इक्वल टू काढलं आणि मिडलला इक्वल टू दिलं. तर मग X इथं वरती जाणार. X इंटू आणि बघा टक्के लिहायचं नाही कारण खाली पण 100% असते. त्यामुळे X इंटू 36 इज इक्वल टू 9,000 इंटू 100 X इज इक्वल टू काय येणार? 9,000 इंटू 100 अपॉन 36 झालं. आता डिवाइड करायचं. आय गेस कितीला येते? 9 ने 1000 होणार. 9 9 4 जा 36 ना बरोबर 4 आणि 4 1 जा आणि 4 25 जा म्हणजे 25 इंटू 100 म्हणजे किती 1000 25,000 ठीक आहे असं आहे फक्त ना प्रश्न अवघड नसतात आधी प्रश्नाचं काय लिहिले पॅटर्न समजून घ्यायचा पॅटर्न कळाला ना की होऊन जाते चला हे बघा हा प्रश्न ना मुद्दामून असा दिलाय काय का दिलाय तुम्हाला सांगतो काय तर आपलं जे आयोग आहे ना 2020 चा पेपर 2021 चा पेपर तो पण आयोग ना असं करतं काय करतं पझल खूप मोठं देतो खूप म्हणजे खूप पण ना ह्याचं उत्तर ना शेवटच्या 2 ओळींमध्ये लिहिलेलं असतं काय आणि ते कसं आणि त्यामुळे म्हणलं असं बनवू की जर आपण हे बघा कंबाईनचा पेपर आहे आणि मला मान्य आहे आता PDF दिलाय म्हणजे तुम्ही म्हणणार की एकदम नीट सॉल्व्ह केलं पाहिजे पण आयोग ना मुद्दामून असं करतं आता बघा इथं बघा काय लिहिलंय बघा वरून मोजले असता खालीलपैकी कोणता मजला 6 वर राहतो हा आईला 6 वर तो ट्रान्सलेशन झाले हे बघा विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग वन लिव्स ऑन 6 फ्लोअर वेन काउंटेड फ्रॉम टॉप हे बघा हे बघा इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि काउंटेड फ्रॉम टॉप म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे की कोण तिसऱ्या मजल्यावर राहतो असं काढायचं आहे आणि हे बघा इथं आपलं दिलेलंच आहे की ई हा तिसऱ्या मजल्यावर राहतो आयोग पण मुद्दामून असं करतो त्यामुळे असा आपण क्वेश्चन फ्रेम केला याचं उत्तर आहे 4 पण आपण ऑफकोर्स PDF केल्या तर आपण काय म्हणतो की नीट करूया म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो इतकं काय असं अवघड नाहीये चला करूया 1 मिनिट लिहितो हे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 8 4 आहे इथं कधी पण सांगतो कधी पण असे 3 हे करायचे 3 कंडिशन साठी नॉर्मली 2 कंडिशन मध्ये होऊन जातं चला आता आपण बघू हे बघा द लोअर मोस्ट फ्लोअर इज नंबर 1 ठीक आहे बरं हे तर कंडिशन आलं आता बघा F लिव्हज ऑन लोअर मोस्ट फ्लोअर म्हणजे पहिल्या मजल्यावर तर इथं F लिहिलं एक मिनिट आपण कलर चेंज करूया इथं F लिहिलं आणि F लिहिलं ठीक आहे अजून काय दिले बघा 3 पर्सन लिव्ह बिटवीन F अँड B म्हणजे आता F खाली आहे म्हणजे खाली अजून जमिनीत तर जाणार नाही म्हणजे 3 म्हणजे 1 2 3 F आणि B च्यामध्ये 3 जण राहतात तरी पण 2 कंडिशन घेऊन चालायचं आता काय लिहिलं बघा की H लिव्हज ऍडजसेंट टू B म्हणजे काय की H एक तर वरती राहणार B च्या नाही तर खाली राहणार एका कंडिशन मध्ये आपण
वरती टाकूया आणि एका कंडिशन मध्ये आपण खाली टाकूया. हा, ऍडजस्टंट म्हणजे जवळ जवळ राहतो. अजून काय लिहिलंय बघा, ए लिव्स बिटवीन जी अँड डी. म्हणजे ना, इथं जी असणार, इथं डी असणार आणि ए असणार, किंवा डी ए जी. हा, आणि बिटवीन आहे म्हणजे जवळ जवळ काय. बट देअर इज नो फ्लोर गॅप बिटवीन देम. ह्याचा अर्थ काय, तर हे बघा, की जी ए डी किंवा डी ए जी असं आपल्याला म्हणजे एक अशा 3 जागा लागणार आहेत, की हे तिथंच बसणार आहेत तिघच्या तिघ जण. आता पहिल्या ह्याच्यात बघा, की एक जागा आणि 2 जागा आहे, नाही होत. म्हणजे इथं इथं खाली बसणार, बरोबर. अं, एक मिनिट. हा, त्यामुळे आता इथं खाली कसलं बसणार आहे बघा, जी किंवा डी बसणार, इथं कंपल्सरी ए बसणार, आणि इथं पण जी किंवा डी बसणार. आणि इकडं काय, इकडं वरती जी किंवा डी, इथं ए, आणि इथं जी किंवा डी. असे कंडिशन झाले. ए लिव्स. हा, आता मग मुद्दामून एक नवीन पुढची कंडिशन येते ज्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय बघा. ई लिव्स ऑन थर्ड फ्लोअर. आता इथं तर बसणार नाही, म्हणजे ही अख्खी कंडिशन खराब झाली. म्हणजे ई लिव्स ऑन फर्स्ट फ्लोअर, ई आलं. हा, आणि बघा इथं काय जी डझन लिव्ह ऍडजस्टंट टू बी. म्हणजे काय, जी आणि बी एकत्र राहत नाहीत. म्हणजे इथं बी आहे, म्हणजे इथं वरती डी येणार, आणि इथं वरती जी जाणार. ठीक आहे. अशा तऱ्हेने असं सॉल्व्ह होतंय, आणि जो काय प्रश्न विचारला असेल तो सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे, असं आहे. चला आता पुढचं. चला, मिरर इमेज एकदम सोपं असते. मिरर इमेज मी म्हणलं काय करायचं, सगळ्यात जे ना आरशाला चिकटलंय ना, तर ते आधी काढून घ्यायचं. काय, हे बघा, हे आता चिकटले तर हे मुद्दामून असं काढलं, म्हणजे आपल्याला काय कळतंय, की डाव्या बाजूला ना, हे बघा, इथं आहे का, नाहीये. इथं आहे, आहे. इथं पण नाहीये, 2 गेले. आणि त्यानंतर मग काय करायचं, त्यानंतर की ह्या दोघांतला मला फरक बघायचा काय आहे. हे बघा, इकडं काय दिलंय. अं, आहे बघा, इथं बघा, हे आरशाला चिकटले ना, हे पण असं काढून घ्यायचं, आणि हे पण असं झालं, इकडनंच निघतंय. ठीक आहे, 3. जे आरशाला चिकटलं असतं ना, ते पटकन काढून घ्यायचं. हे बघा, आता हे काय आहे, तर हे आहे वॉटर इमेज. वॉटर इमेज म्हणजे ही बरोबर पाण्यामध्ये कशी आकृती दिसणार, हे बघा, इथं असं आणि असं. पहिल्यांदा हिचं 7 दिसणार, इथं 9 येते, कॅन्सल. हे पण कॅन्सल आणि हे पण कॅन्सल. सगळं संपलं, डायरेक्ट पहिलं आन्सर येते. वॉटर इमेज 7 आहे, 7ला बरोबर असं उलट होते. झाला. आता हे आपलं सिलॉजिझम. हा, सोपं आहे. बघा, ऑल सन आर मून. ऑल सन, ऑलच्या ऑल सगळे आर मून. एम लिहिलं. हा, सम स्टार आर मून. सन लिहितो. सम स्टार आहे, आर मून, STAR. आणि काय, नो स्टार आर प्लॅनेट. स्टार आणि प्लॅनेट मध्ये काही कनेक्शन नाहीये. झालं. आता बघा, आता हे बघू आपण कन्क्लुजन. सम सन आर प्लॅनेट. हे बघा, सन आर प्लॅनेट आहे का, तर सम सन बघा, इथं ते कनेक्शन दिसत नाहीये, त्यामुळे हे काय येणार, तर रॉंग येणार. बरोबर, सम सन आर प्लॅनेट येणार, रॉंग. अजून काय, सम मून आर सन. मून आणि सन. सम मून आहे का, बरोबर आहे, कारण अख्खच्या अख्खं सनच्या आतमध्येच गेलंय, त्यामुळे काही मून 100% सन असणार. त्यामुळे हे बघा, 2. त्यामुळे किती, ओनली 2 करेक्ट. सोपं होतं. म्हणलं तुम्हाला, ही नेमकी पीडीएफ काय झाली, मला जरा वाटतं की जर असे हाय लेवल झाले. हम्म, सोपंच आहे हे. जेव्हा तुम्ही जास्त नंबर सिरीज करताना आणि तुम्हाला कळते बघा, हे अचानक डिक्रीज होते काय. आणि जर बघायला गेलं तर मला लगेच कळतं की 10चं 5 झाले म्हणजे निम्म झाले, आणि 5चं 5 राहिले म्हणजे मल्टिप्लिकेशन झाले. हा, म्हणजे रिअलिटी मध्ये मल्टिप्लिकेशनची सिरीज आहे काय. पण जर आपल्याला माहित नसलं तर डिफरंट डबल डिफरन्स नाही बघा, काय याचं -5 प्लस 0 प्लस अडीच, हा, प्लस 7.5, म्हणजे काहीच काहीच असं हे राहत नाही. हा, त्यामुळं ही सिरीज आहे, आणि ही खूप जास्त फेमस सिरीज आहे काय. आणि त्यामुळं आता काय म्हणतो, तेवढं आता प्रॅक्टिस करायला लागणार. ही सिरीज मग ऍड करून घ्या तुमच्या वर्कबुक मध्ये. हे बघा, की 10चं 5 झाले म्हणजे काय झाले, तर हाफ झाले, बरोबर. म्हणजे काय, इंटू 0.5 झाले. आता 5चं 5 म्हणजे बघा, इंटू 1. 5चं 7.5 म्हणजे इंटू 1.5, दीड पट झाले. 7.5चं हे म्हणजे इंटू अडीच झाले. नाही, सॉरी, इंटू 2 झाले, बरोबर. 7.5चं डबल, इंटू 2. मग हे किती असणार, 2.5 असणार. आणि आपली इतर 37.5चं काय येणार, तर इंटू 3 असणार. 37.5 इंटू 3 केलं, 5 3 15, 1 5 7 3 21, 21 22, 2 2 3 3 9 10 11, 112.5. ठीक आहे, अशी सिरीज आहे.
हं. आता बघा, जर तुम्ही हे नीट केलं असलं ना, तर ना म्हणजे जर तुम्ही पी नीट करत असला, तर माझ्या मते नंबर 4 किंवा 5 मध्ये ना, मी मुद्दामून असं दिलेलं काय आणि फाइंड द नंबर स्टिल 25 सांगितलेलं काय आणि त्यावेळी तुम्हाला काय मी फॉर्म्युला सांगितलेला. फॉर्म्युला काय असतो जर हे बघा ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला असतो, की जर आपल्या नैसर्गिक संख्येचा सम काढायचा असला, तर हा फॉर्म्युला आहे तुम्हाला म्हणलेलं, की हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. त्यामुळं बघा, की जेव्हा आपण हे पी सॉल्व्ह करतोय, जे काही सम्स आहेत ते एका ठिकाणी बाजूला लिहून ठेवत जावा. ज्याने तुम्हाला फायदा होईल. आता इथं काय दिलंय, की व्हॉट इस द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स टिल 60? सिंपल आहे. 60 प्लस 61 डिवाइडेड बाय 2 झालं. 2चं इथं किती येणार? 30 येणार बरोबर. झालं म्हणजे आपल्याला काय करायचंय 61 इंटू 30 करायचं म्हणजे 61 इंटू 3 करूया आणि एक 0 1830 इतकं. हां, ईझी आहे, ईझी आहे. अवघड नाहीये. फक्त कसं आहे, की तुम्हाला हे केलं पाहिजे तुम्ही नाही का प्रॅक्टिस तेवढी ठेवा. प्रॅक्टिस ठेवली की होऊन जाते. आता आपण पुढे बघू. हे बघा म्हणलं की विधान आणि गृहीते आपण दररोज घेऊया ज्याने आपलं प्रॅक्टिस चांगली होईल. हं. बघ आपल्याला आता विधान काय आहे बघू काय. पुढील आर्थिक वर्षात 4,000 प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आता गृहीते म्हणजे काय असतं तर असं स्टेटमेंट असतं जे आपल्या विधानाला स्ट्रॉंग बनवतं बरोबर. म्हणजे जे म्हणतं की विधान जे आहे एकदम बरोबर आहे. आपल्याला काय दिसतंय की 4,000 आपले प्राथमिक शिक्षक आपण हायरिंग करणार आहे हा. म्हणजे आपण एक काय म्हणू शकतो की पहिले तर संख्येत वाढ होणं एक गरजेचं आहे. दुसरं काय म्हणू शकतो प्राथमिक शिक्षण शाळेत खूप जण येतात. तिसरं काय म्हणतो की अजून काही यात शिक्षकांकडनं काय निघणार की खूप असे जण आहे ज्यांना शिक्षक बनायचं आहे आणि चौथं काय येईल राज्य सरकारचं, की राज्य सरकार शिक्षकांसाठी आणि मुलांसाठी विचार करत आहे. असे 4 गृहीते मी विदाऊट खाली वाचता काढलं. आपल्या गृहीते म्हणजे काय अशा गोष्टी काढायच्या ज्याच्याने विधान एकदम स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. चला आता पहिलं गृहीते बघू. हे बघा 4,000 अतिरिक्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सामावून घेण्यासाठी राज्यात पुरेशा शाळा आहेत. बरोबर? आता आहेत दिले, पॉझिटिव्ह दिले. म्हणजे दिले की येस देअर आर व्हेकन्सीज अँड देअर आर एम्प्टी स्कूल्स. तर मग हे विधान बरोबर आहे का? हे स्ट्रॉंग बनवते का? बरोबर स्ट्रॉंग बनवते. निगेटिव्ह जात नाहीये. आता पुढचं हे बघा. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यास स्वरस्व नसू शकते. कारण सरकार शेवटी अशी नियुक्ती करू शकत नाही प्राथमिक शाळेत शिक्षक मोठ्या संख्येने. आपल्याला असं दिलंय. म्हणजे हे ज्यांनी काय दिले हे काय म्हणतंय, की जे विधान आहे ना ते इतकं स्ट्रॉंग नाहीये. बरोबर? हे ना डिग्रेड करतंय आणि अझम्पशन्स किंवा गृहीते कायम काय असतं पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे हे येतं का? तर हे फॉलो होणार नाही. ठीक आहे? त्यामुळे ओन्ली वन फॉलोज. अरे यार ऑप्शन द्यायचं राहिलं पण इथं आहे ओन्ली वन फॉलोज. आता हे शेवट. अरे यार ठीक आहे. चला. आपल्याला काय काढायचं बघा. इथं हॅशने दिले आणि आपल्याला फक्त हे बघा जर हे असं तर खालीपैकी कोणते सत्य म्हणजे आपल्याला पूर्ण पूर्ण पाय डायग्राम काढायला लागणार. हे बघा हे कसं काढायचं असतं तर डाव्या बाजूने एक घ्यायचं. हे बघा ए हॅश बी. ए हॅश बी म्हणजे काय? ए बीचा मुलगा आहे. आहे लिहायचं ते राहिले. ए काय आहे? बीचा मुलगा आहे. ए लिहिलं, मुलगा केला आणि कोणाचा बीचा म्हणून बीला वरती टाकलं. चला आता काय? तर बी डॉलर सी. डॉलर म्हणजे काय आहे? तर बी ही हे बघा आणि वाचताना कसं वाचायचं, की बी डॉलर सी आहे म्हणजे काय बी ही सी ची पत्नी आहे. तर झालं ठीक आहे. बी पत्नी आहे आणि कोणाची आहे? गठबंधन केलं आणि सी ची. ठीक आहे. सी ची. अजून काय? सी ॲट डी. म्हणजे काय? सी डीचा भाऊ आहे. हा आहे आणि डीचा भाऊ आहे. म्हणजे नुसतं डी. आता डी मुलगा का मुलगा माहीत नाही बरोबर. फक्त डी भाऊ आहे म्हणून आपण नुसतं असं केलं. आणि बघा डी अँड ई. अँड म्हणजे हां, हे आणि म्हणजे असणार झालं काय? ठीक आहे. अँड तर काय आहे? तर डी बीचा पिता आहे. असं येणार. डी हा बीचा पिता आहे. म्हणजे इथं येणार बी येणार. ठीक आहे. झालं. आणि पिता आहे म्हणजे हा 100% मेल आहे. असा आपला डायग्राम बनलाय. तर मग आता पहिला आता वाचू आपण काय आहे बघा. डी हा बीचा मेहुणा आहे. बरोबर आहे? अरे वाह! पहिल्या ह्याच्यातच निघालं. ठीक आहे. या खालचं वाचायची आपल्याला गरजच नाही. डी हा बीचा मेहुणा आहे का? तर आहे. बरोबर आहे. हे बघा ई सीची बहीण आहे. आहे का? तर नाहीये. सॉरी इथं ई आहे. ई आहे. ई-सीची बहीण आहे का? नाहीये. कारण ईचं आपल्याला लिंग पण माहीत नाही. काहीच माहीत नाही. सी ही एची काकू आहे. नाहीये. कारण सी काय आहे? ती तर वडील आहे एचा. त्यामुळं हे रॉंग येतंय. ठीक आहे. पहिलंच आहे फक्त बरोबर. आणि हे आपलं सिंपल आहे. हे बघा कसं असतंय माहिती आहे का? की असं देणं आलं ना, तर हे सगळं वरचं आपलं हे काढून टाकायचं काय किंवा हे आणि फक्त ना, की हा जो पॅटर्न आहे ना, तर मग किंवा म्हणता येईल की त्याची मिरर इमेज काढायची. इन्व्हर्टेड इमेज हे बघा. असं खाली गेलंय म्हणजे इथं पण असंच येणार. ठीक आहे. म्हणजे रिअॅलिटीमध्ये हा जो आहे ना, हा चंबू येणार. म्हणजे हे बघा 4. ठीक आहे.
असं होतं. आय गेस ठीक आहे. तुमचे डाउट्स क्लिअर झाले असतील. म्हणलं तुम्हाला प्रत्येक पीडीएफ मधून तुम्ही काही ना काहीतरी नवीन शिकणार हा, की जराशी लेव्हल वाढवण्याचं कारण हेच आहे, की तुम्हाला अजून जास्त गोष्टी येऊ देत. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन आहे. त्यातलं कमेंटला सोडा. चलो ऑल द बेस्ट.